नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मतदान कार्डमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता कोणताही बदल असो तो कशा पद्धतीने ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुमच्या मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करू शकता. या व्हिडिओमध्ये A to Z माहिती आपण पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्हाला मतदान कार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्व voters.eci.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला साइन अप किंवा लॉग इन करून घ्यायचे आहे. जर तुमचं पहिलं लॉग इन केलेलं असेल, अकाउंट असेल, तर डायरेक्ट तुम्ही इथं मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून कॅप्चा देखील टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जो रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे त्या मोबाईलवरती एक OTP जाईल. OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP हा 6 अंकी कोड आलेला असेल तुमच्या मोबाईलवरती. क्लिक करायचे आहे. ओपन झाल्यानंतर तुम्हाला मतदानमध्ये करेक्शन करण्यासाठी फिल फॉर्म 8 वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचं स्वतःचं जर करायचं असेल करेक्शन काही मतदान कार्डमध्ये तर सेल्फवर क्लिक करायचं, अन्यथा अदर इलेक्टर. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मतदान क्रमांक टाकून घ्यायचा आहे. मतदान क्रमांक टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करून करेक्शन ऑफ एंट्रीज या बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर ओके. सर्व माहिती या ठिकाणी बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुन्हा नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण बघू शकता ॲप्लिकेशन फॉर करेक्शन एंट्रीज. आपल्याला जे काही बदल करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बदल करू शकता. आपल्याला फक्त यावरचं नाव बदलायचं आहे. त्यासाठी मी फक्त नावावरती क्लिक करून आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे जशास तसं या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. इंग्लिशमध्ये टाकल्यावरती हे खाली मराठीमध्ये बरोबर येते का चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ID प्रूफ अपलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा प्लेस या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. कॅप्चा कोड या ठिकाणी टाकून घ्या. त्यानंतर प्रिव्ह्यू अँड सबमिट. माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. जर काही करेक्शन असेल आणखी तर तुम्ही करू शकता. जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट बटनावरती क्लिक करायचे आहे. यस. तुम्हाला रेफरन्स नंबर आलेला आहे. या ठिकाणी रेफरन्स नंबर कॉपी करू शकता आणि तुम्ही तुमचं मतदान कार्डचं स्टेटस पाहू शकता. ओके बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या रेफरन्स नंबरच्या आधारे तुम्ही तुमचं स्टेटस बघू शकता.
या ठिकाणी रेफरन्स नंबर पेस्ट करायचा आहे आणि सबमिट. अशा प्रकारे हा फॉर्म सबमिट झालेला आहे. धन्यवाद.